वाव, काय भारी झालेले. या मसाल्यामुळे खाऱ्या वांग्याची चव होते एकदम जबरदस्त. ही वांग्याची रेसिपी माझ्या आजीच्या पद्धतीची आहे. माझी आजी ह्या पद्धतीने बनवायची, मी ह्याच पद्धतीने बनवलेलं आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे 1/2 किलो वांगी घेतलेली आहे. वांगी अगदी कवळी कवळी आणि ताजी वांगी आहे. ह्यांना आता आपण या मिठाच्या पाण्यात थोड्या वेळासाठी असंच ठेवून देऊया. कारण मिठाच्या पाण्यात टाकल्यामुळं कसं त्यावर जर काय कचरा कीड वगैरे असेल तर निघून जाईल. यासाठी मिठाच्या पाण्यात थोड्या वेळासाठी ठेवलेले आहेत. इथे मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहे, 1 चमचा तीळ आणि 15-20 पाकळ्या लसणाच्या आणि 4-5 हिरवी मिरची, मूठभर कोथिंबीर. मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता. शेंगदाणे आपण आता भाजून घेऊया. व्यवस्थित असे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला. आता हे शेंगदाणे आपण काढून घेऊया. आता शेंगदाणे थंड करून आपण हे सर्व हिरवं एक वाटण करून घेऊया. आता आपण जे वाटण करून घेतलेलं आहे त्यासाठी काही सुके पावडर मसाले लागणार आहे. रंगासाठी अगदी थोडीशी लाल तिखट, आमचूर पावडर, हळद आणि गरम मसाला आणि चवीनुसार मीठ, थोडीशी कोथिंबीर कापून घेतलेली आहे. आता हे सर्व मसाले आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहेत. आमचूर अवश्य टाका मैत्रिणींनो. आमचूर टाकल्यामुळे ना खूप छान अशी चव येते. एक वेळा माझ्या पद्धतीने बनवून बघा. खारं वांगं खरंच खूप सुंदर लागतं. हे सर्व मिश्रण एकत्र करून झालेलं आहे. आपण थोड्या वेळापूर्वी जी वांगी मिठाच्या पाण्यात ठेवलेली ती आता आपण कापून घ्यायची मस्तपैकी. हे बघा, व्हिडिओमध्ये ज्याप्रमाणे दाखवत आहे ना त्याप्रमाणे कापून घ्यायची. पूर्ण वरपर्यंत कापायचं नाही आणि नीट बघून घ्यायचं आतमध्ये किडा वगैरे तर नाही. आता आपण वांग्यांना आहे ना थोडंसं मीठ चोळून घ्यायचं. आतल्या साईडला अगदी बोटावर थोडंसं मीठ घ्यायचं आणि ते मीठ वांग्याला चारही भागांमध्ये लावून घ्यायचं. आणि त्यानंतर आपण बनवून घेतलेला हा जो मसाला आहे ना, हा मसाला पूर्णपणे त्यामध्ये टाकून घ्यायचा. वांगं पूर्ण गच्च भरायचं. हे बघा, व्हिडिओमध्ये ज्याप्रमाणे दाखवत आहे ना अगदी त्याचप्रमाणे वांगं पूर्ण मसाल्यात भरून घ्यायचं आहे आपल्याला. अशाच प्रकारे मी सगळी वांगी भरून घेते. अशा प्रकारे मम्मीनी सर्व वांग्यांमध्ये मसाला भरून घेतलेला आहे. आणि आता इथे आहे ना मी एक अर्धा कांदा बारीक असा कापून घेतलेला आहे आणि 2 पळी तेल टाकून त्यावर कांदा टाकून घ्यायचा. कांदा लाल करत बसायची गरज नाही. त्यावर ताबडतोब आपल्याला वांगी टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित अशी फ्राय करून घ्यायची आहेत. आता झाकण लावून 5 मिनटं मंद गॅसवर आपण वांगी वाफवून घेऊया. झाकण उघडून बघूया. असं व्यवस्थित एक बाजू फ्राय झाली की हलवून घ्यायचं. हा जो उरलेला मसाला आहे हा सगळा टाकून द्यायचा त्यामध्ये. ह्याला पण 2 मिनटं आपल्याला परतून घ्यायचं आहे. आणि नंतर आपल्या गरजेनुसार यामध्ये वांगी शिजण्यासाठी आपण पाणी टाकणार आहोत. झाकणातलं पाणी मी टाकून घेत आहे. आणि आता ह्याला आपण 10 मिनिटासाठी शिजवून घेऊया. आता आपण झाकण उघडून बघूया. वाव, काय भारी झालेले आहेत. वांगी पण बघा मस्त शिजलेली आहे. अशा प्रकारे खारं वांगं बनून तयार झालेलं आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.